साधी कोबीची भाजी अशी बनवली तर 2 चपात्या जास्त खाल. नमस्कार, द स्मिताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाका. फोडणी छान चटचटली की वाटलेली हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर घालून परतून घ्या आणि बारीक चिरलेला कोबी त्यामध्ये 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्या. इथे आपण मुगाची डाळही टाकणार आहे. पण त्याआधी मुगाची डाळ ही गरम पाण्यामध्ये भिजवायची आहे. म्हणजे मग ती डाळ लवकर शिजते कोबीच्या भाजीमध्ये आणि भाजी लवकर व्हायला मदत होते आणि चवही चांगली लागते या मुगाच्या डाळीमुळे. त्यामुळे ही डाळ गरम पाण्यात अर्धा तास किंवा 1 तास भिजवली तर पटकन शिजते. आणि हे असं बारीक गॅसवरच सगळीकडनं परतून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. भाजी शिजत आल्यानंतर म्हणजे पाणी जास्त सुटत नाही आणि झाकण लावून बारीक गॅस ठेवा आणि 15 ते 20 मिनिटं शिजू द्या आणि मध्ये एकदा हलवा म्हणजे भाजी ही छान मोकळी राहते आणि तयार आहे आपली खमंग पौष्टिक कोबीची भाजी. हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.